तर लोकसभेचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात 9 बातम्या आपण पाहूया। वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश, भाजपच्या दिनकर पाटलांकडून दौऱ्यांना सुरुवात, भाजपकडून नाशिकच्या जागेसाठी दबाव असल्याची माहिती, नाशिकमध्ये शिंदे गटापेक्षा भाजपची ताकद जास्त असल्याचा दावा, रामटेकची जागा मला मिळालीच पाहिजे कारण मी विद्यमान खासदार, कृपाल तुमानेंचा दावा, राजकारणात दावा करण्याचा सर्वांना अधिकार, शिंदे साहेबांनी सांगितले तुम्ही कामाला लागा, तुमानेंची माहिती, शिंदे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही निवडणुका लढवणार, सर्व चर्चांवर खासदार हेमंत पाटील यांचं स्पष्टीकरण, हेमंत पाटील कमळावर निवडणूक लढवण्याच्या चर्चा, आमचे नेते एकनाथ शिंदे आमची निशाणी धनुष्यबाण, पाटलांचं वक्तव्य, सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, आमदार विश्वजित कदम यांना विश्वास, काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील असतील, कामाला लागण्याचा स्पष्ट निरोप, कदमांचं वक्तव्य, मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागांच्या वाटपासंदर्भात मवियाची चर्चा अंतिम टप्प्यात, निर्णय झालेला नाही, वर्ष गायकवाड यांची ट्विट करत माहिती, रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश, तर विकासासाठी सत्ता महत्त्वाची म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत, पक्षप्रवेशानंतर आमदार रवींद्र वायकर यांचं स्पष्टीकरण, तिसऱ्या व्यक्तीने आमच्यामध्ये गैरसमज निर्माण केले होते, मात्र आता वायकर आणि आमच्यातला संभ्रम दूर झाला, वायकरांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य, शिंदे गटावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, एखादा खडा इकडचा तिकडे झाल्यानं फरक पडत नाही, ठाकरेंचा हल्लाबोल, तर उद्धव ठाकरेंची भाजपवर खालच्या पातळीवर टीका, महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार, उद्या संध्याकाळी 4 वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा, चंद्रहार पाटलांना सांगलीची लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता।